अकलूजमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी मोठा निकाल. मुख्य आरोपीला 20 वर्षाची शिक्षा तर सह आरोपीला 3 वर्षे कारावास. एका अल्पवयीन मुलीला घरी सोडतो असं सांगून तिचा विश्वास संपादन केला, पण त्यानंतर जे घडलं त्याने एका कुटुंबाचं आयुष्यच हादरलं. मुलीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं आणि अखेर हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं. पोलिसांनी तपास केला, पुरावे गोळा केले, साक्षीदार तपासले गेले आणि आता या गंभीर प्रकरणात माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य आरोपीला पॉक्सो कायद्याअंतर्गत तब्बल 20 वर्षाची सक्त मजुरी तर या गुन्ह्यात मदत करणाऱ्या सहआरोपीला 3 वर्षाचा सक्षम कारावास. पण नेमकी ही घटना काय होती? अल्पवयीन मुलीला कुठे नेण्यात आलं? पोलिसांनी तपास कसा केला? न्यायालयात कोणत्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या आणि दोष सिद्ध होण्यासाठी न्यायालयासमोर कोणता पुरावा आला? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी आहे नौशाद मुलानी आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स 9 मराठी. नेमकं प्रकरण काय? ही घटना आहे अकलूज परिसराची आणि या प्रकरणात पीडित मुलगी अल्पवयीन होती. याच कारणामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे पॉक्सोच म्हणजेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमांच्या तरतुदीनुसार पाहण्यात आलं. सुरुवात कुठून झाली? तर दिलेल्या माहितीनुसार 11 नोव्हेंबर 2023 रोजी पीडित मुलगी आपल्या मामासोबत म्हाळुंग येथे गेली होती. त्यानंतर अकलूज मधील कुलदैवत असणारे राजबागस्वार दर्ग्यावर देवदर्शन करण्यात आलं आणि त्यानंतर मुलीला घरी सोडण्याची प्रक्रिया होती. पण 20 नोव्हेंबर 2023 रोजी या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. आरोपींपैकी अमर रहीम शेख याने मुलीला घरी सोडून देतो असं सांगून तिला आपल्या ताब्यात घेतल्याचा अभियोग प्रकरणात करण्यात आला. यानंतर प्रकरणात दुसऱ्या आरोपीची भूमिका समोर आली. तस्लीम ताजुद्दीन शेख याने स्वतःच्या मोटारसायकलवरून अमर शेख आणि पीडित मुलीला माळशिरस बस स्थानकावर सोडलं असं तपासात समोर आलं. त्यानंतर काय झालं? तर यानंतर आरोपी अमर शेख याने पीडित मुलीला सातारा, गणपतीपुळे आणि विशालगड या ठिकाणी नेण्याचा आरोप होता. तिथे हॉटेल आणि लॉजमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर अकलूज पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बी चौधरी यांनी केला. तपासादरम्यान घटनेशी संबंधित माहिती, साक्षी, वैद्यकीय पुरावे आणि इतर उपलब्ध पुरावे गोळा करण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी माळशिरस न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं. न्यायालयात नक्की काय झालं? तर या खटल्यात सरकारी पक्षाकडून एकूण 13 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, तिचा मामा, 2 वैद्यकीय अधिकारी, हॉटेल आणि लॉजचे मालक आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. म्हणजेच हा केवळ आरोपांचा मामला राहिला नाही, तर पोलीस तपास, साक्षीदार, वैद्यकीय पुरावे आणि न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या इतर पुराव्यांच्या आधारे खटला पुढे गेला. आता आला निकालाचा दिवस. माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयात माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री LD हुले यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आणि न्यायालयाने मुख्य आरोपी अमर रहीम शेख याला पॉक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि 7,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्याची माहिती आहे. दंड न भरल्यास 6 महिन्यांचा साधा कारावास अशी तरतूदही निकालात नमूद करण्याची माहिती आहे. पण इथेच प्रकरण संपत नाही. या प्रकरणात मदत केल्याचा आरोप असलेल्या तस्लीम ताजुद्दीन शेख यालाही न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. भादवी कलम 363 सह 34 अंतर्गत त्याला 3 वर्षे सक्षम कारावास आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच कलमाखाली मुख्य आरोपी अमर शेख यालाही 3 वर्षे सक्षम कारावास आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या निकालाचं महत्व काय? तर या प्रकरणाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सो कायद्याची भूमिका या खटल्यात अत्यंत महत्वाची ठरली. बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये कठोर कायदेशीर संरक्षण आणि गुन्हा सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा ही पॉक्सो कायद्याची महत्वाची बाजू आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केलं. सरकारी पक्षाने 13 साक्षीदार तपासले आणि न्यायालयासमोर प्रकरणातील पुरावे आणि साक्षी मांडण्यात आल्या. पोलीस आणि सरकारी पक्षाची यामध्ये भूमिका, या संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची प्रक्रिया पुढे गेली. सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट संग्राम एस पाटील यांनी काम पाहिलं, तर कोर्ट पैरवीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.एम. तांबोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल के.एस. हांगे यांनी सहकार्य केल्याची माहिती आहे. पण या प्रकरणात काय समोर येतं? या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त एका गुन्ह्याच्या रूपात पाहून चालणार नाही. अल्पवयीन मुलांचं संरक्षण, त्यांच्याशी संबंधित तक्रारीवर तात्काळ कारवाई आणि गुन्ह्याचा तपास त्याला तितकंच महत्व आहे. कारण एका चुकीच्या निर्णयाचा एका अल्पवयीन मुलाच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे अशा प्रकरणामधून पुन्हा पुन्हा समोर येतं. आणि म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये पीडितेची ओळख उघड न करणं ही माध्यमांची आणि समाजाची महत्वाची जबाबदारी आहे. अकलूजमधील या गंभीर प्रकरणात माळशिरस न्यायालयाने मुख्य आरोपीला 20 वर्षाची सक्त मजुरी तर सहआरोपीला 3 वर्षाचा सक्षम कारावास अशी शिक्षा सुनावल्याची माहिती आहे. या निकालामुळे बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणात कायदेशीर कारवाई किती गंभीरपणे केली जाते हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं? अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी आणखी कठोर उपाययोजना झाल्या पाहिजेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि अशाच स्थानिक बातम्या, गुन्हेगारी प्रकरणाचं सखोल विश्लेषण आणि तथ्याधारित बातम्यांसाठी आमच्या टाइम्स 9 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय महाराष्ट्र.